नमस्कार. आपले सर्व भाविक भक्तांचे या भाग्यसंकेत चॅनलमध्ये स्वागत आहे. अधिक महात्म्य पुण्यकथा अध्याय 3 त्याचं आज विवेचन आपण पाहणार आहोत. श्री गणेशाय नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरि यत्कृपातमं वन्दे परमानन्दमाधवं. गोपाल कृष्ण भगवान की जय. पुरुषोत्तम भगवान की जय. जय जय जी रघुराया. नमन माझे तुमच्या पाया. करुणा करावी सखया करा छाया कृपेची. तुमचे कटाक्षे करुण निरसो माझे भवज्ञान. स्वरूपी लागो अनुसंधान हेच कृपादान मज द्यावे. मी बुडतो या भवसागरी येथोनी माते काढी सत्वरी. पुढे जे होणार असेल परी ते सुखे श्रीहरी होऊ का. तरुणोपाय ते साधन मी तव नेणे आणिक जाण. परी तव चरणी ठेवून मन आरंभिली ही काळक्रमणा. श्रोती होनी सादर श्रवण की जय कथा प्रसार. नूतन कथा म्हणून अव्हेर न की जय स्वामिया. नूतन पद्यरचना कथाभाग पूर्वील जाणा. संमत घेतले पद्मपुराणा श्लोक जाणा तेथीचे. नारायण उवाच न कृशामृतवत्सां वा वंद्या रोगान्वितं तथा. न च व्यंगामते श्रांतां गां दद्यान ब्राह्मणाय वै. ऐक लक्ष्मी सावधान मागे निरोपिले गोदान. परिते पाहिजे सुलक्षण अलक्षण नसावे. असावे सुंदर पौष्टिक आणि वरी संवत्सक. दुग्धजेवी बलाहक वर्षतो या पार. रोडात्वा रोगिष्ट मृतवत्स नसावे स्पष्ट. किंवा वंद्या सोनी वरिष्ठ कामानये दानाते. अथवा रोगी व्याप्त शरीर दुग्ध न देती तिळवरी. ऐसे धेनू दानाते निर्धारी योग्य सुंदरी नसे पै. लातरी खैरडी वरी एक शृंगी नसावी तरी. आपुले पयापण प्राशन करी पान्हा चोरिता दोहिता. ऐसी याचन की जे दान दान केलिया कवण पुण्य. जैसे अजागळे जय स्तन दुग्धना शोणीत काही. लक्षणयुक्त धेनू वरवी सहकुटुंब ब्राह्मणा ते द्यावी. अलंकारयुक्त असावे दोहन पात्रा सहित. ऐसे दिदिल्या दान तेणे संतोषे जनार्दन. मग पावती मोक्ष सदन यासी संदेह जाण असेना. अपात्री केलिया दान तरी ते नरकासी कारण. म्हणून सत्पात्री ब्राह्मण पाहो निदान पै द्यावे. बहुक्षरांच योगां वै ब्राह्मणायोपदायेत. उत्तरायेत सचात्मानं सप्त सप्त कुलानि च. धेनू ते बहुत दुग्धांची सुलक्षणिक सवत्साची. दान दिदलिया ऐशाची तरी पदविसाचे पावितो. तयाचा जन्म सफळ झाला आणि सप्तकुलांचा उद्धार केला. इतर दीन पुरुषाला दान तयाला घडेना. म्हणून यामल मासी जाण अगत्य की जय गोदान. नारी अथवा पुरुष जाण भाग समान उभयासी. गावो यज्ञस्य नेत्रैव गावो यज्ञस्य वैमुखम्. अमृतैषक्षयं दिव्यं शिरं गावो वहन्ति च. अहो हे धेनू
यज्ञाचे नेत्र आणि यज्ञमुख स्वतंत्र, वरुषे अमृत क्षीरमात्र, जे दुर्लभ श्रुराते. इंद्रादी सुरवर पाही, म्हणती अमृतासे पायी, परीक्षिराम्हादे प्राप्त नाही, जे भूलोकी अपार. म्हणून समग्र सुरवरी, धेनुगात्रे प्रवेशले साचार, आणि सरिता पार प्रवेशिला धेनु अंगी. यदर्थी श्लोक संमतीचा, असे हो ग्रंथांतरीचा, तोची निवेदितो साचा, अर्थतयाचा पहावा. शृंगमूले गवाम नित्यं, ब्रह्मा विष्णू समाश्रितो, शृंगाग्रे सर्वतीर्थानि, स्थावराणी चराणी च. तवा शंका घेऊन सत्वर, श्रोती बोलिले उत्तर, सर्वगात्रे सुरवरा, किंकारण प्रवेश. यदर्थी इतिहास बरवा, श्रोते बोलिले उत्तर, सर्वगात्रे सुरवरा, किंकारण प्रवेश. यदर्थी इतिहास बरवा, श्रोती एकचित्ते परिसावा, जो ऐकता सर्व जीवा, संशय फिटे अनायासे. भाविक हो, हे जे काही अधिक मासाची कथा आहे, ही पद्यरचना म्हणजे हे जे काव्य, हे काव्य जरी नवीन असलं तरी याच्यातला मुख्य भाग जो आहे, याचा जो आधार आहे तो पद्मपुराणातून घेतलेला आहे. विष्णू सांगतायत लक्ष्मीला, ऐक लक्ष्मी, मागे मी तुला गोदानाचं महत्त्व सांगितलं आहे, परंतु ते सुलक्षण असं पाहिजे. मग कुठलीही वस्तू आपल्याला दान द्यायची असेल तर ती सत्पात्री आणि ती वस्तू चांगली अशी ती दान द्यावी, जिचा कोणाला तरी उपयोग होईल. मग आता गाय कशी असावी? पौष्टिक असावी, संवत्सक असावी, दूध देणारी असावी, संवत्सक असावी, ती रोड किंवा रोगिष्ट नसावी, मृतवत्सा नसावी, वंध्या पण नसावी, किंवा एखादी गाय रोगी आहे, ती लातरी आहे, लाथ मारणारी आहे, एक शृंगाची आहे, अशी गाय जी आहे ही दान द्यायची नाही. लक्षणयुक्त अशी धेनू दान करायची आहे. आणि ती दान करताना जसं आपण कन्यादान करतो, सालंकृत कन्यादान करतो, तसंच कुठलंही दान देताना त्याला अलंकारयुक्त नव्हे, नुसतं तुळशीपत्र ठेवलं तरीसुद्धा ते पवित्र होत असतं. तर अशी गाय देताना अलंकारयुक्त द्यावी, कासंडी दूध धुण्याच्या पात्रासहित द्यायची आहे. आणि अशा प्रकारे जर म्हणलं कोणी गाय दान दिली तर मी प्रसन्न होतो आणि त्याला मोक्ष प्राप्त करून देतो. अपात्री केली या दान, तरी ते नरकासी कारण, म्हणून सत्पात्री ब्राह्मण दान पै द्यावे. मग अपात्री जर केली म्हणजे ज्याला गायीचं महत्त्व नाही, जी गाय तो सांभाळू शकत नाही, गायीचं पालन करू शकत नाही, सांभाळ करू शकत नाही, अशाला दान देऊन काय फायदा? तो ती दान घेतलं तरी त्याच्याने आपल्याला पुण्य कुठे लाभणार आहे? म्हणून अपात्र केली या दान ते नरकासी कारण, म्हणून सत्पात्री दान द्या. मग आता सत्पात्री का आणि सत्पात्र कसं हे मागेच तुम्हाला सांगितलेलं आहे. मग ही गाय जी आहे ही सुलक्षणिक अशी गाय दान द्यायची. आणि अशी जर गाय तुम्ही दान दिली तर 7 कुळांचा तुमचा उद्धार केला जातो. नारी किंवा पुरुष कोणीही असा, दोघांनाही त्याचं पुण्य समसमान प्राप्त होत असतं. ही गाय जे यज्ञाचं नेत्र म्हटलेलं आहे, यज्ञमुख आहे ते, आणि त्याच्यावर क्षीर मात्र म्हणजे दूध
हे दुर्लभ सुरांते, हे देवांनासुद्धा ते दुर्लभ आहे. स्वर्गातले इंद्रादी देव ते म्हणतात आमच्याकडे अमृत मिळतं, परंतु दूध आम्हाला मिळत नाही. अशी ही परमपवित्र अशी जी गाय आहे. मग सर्व सुरवरांनी विचार केला की आपण त्या गायीच्या शरीरामध्ये प्रवेश करावा, आणि त्यांनी त्या गायीच्या शरीरात प्रवेश केलेला आहे. तर आता या ठिकाणी एक शंका अशी येते की देवांनी गायीच्या शरीरात प्रवेश का केला, याच्यामागे काय इतिहास आहे, काय कथा आहे ते आपल्याला कळले पाहिजे. म्हणून देव सांगतायत की याविषयीचं तुला एक कथानक सांगतो म्हणले, ते ऐका. तरी पौलव्य नामे ऋषीश्वर तपोवळे मुनिवर कष्टविले जे स्वशरीर तप अपार आचरला. तयाचे तप सामर्थ्ये भय उपजवले वासवाते. मग प्रेरिता झाला अप्सरा ते तपक्षया ते ऋषीच्या. अप्सरा म्हणती अमरेशा तपाते क्षय की जय कैसा. परमकोपिष्ट ऋषिराजसा देखता आम्हा शापील. तव आज्ञा देतसे इंद्र आता तुम्ही जावे सत्वर. पुढे असेल जे होणार ते ते सुखे होऊ का. इंद्राचा स्वाभाविक गुण तपाते क्षय करावा जाण. हे पूर्वापार लक्षण वासवांगी असे पै. असो आज्ञा घेऊन अप्सरा येता झाल्या त्या अवसरा. निवास जेथे ऋषीवरा महाराज पौलव्याते. येऊनी आश्रमा निकटी ऋषी ते अवलोकिले दृष्टी. तव तो तपस्वी माहटी तपश्चर्ये बसला असे. तव त्या देवांगना जाण अवलोकिन्या ऋषिराणा. चमकत चमकत सन्निधाना हास्यवदन अवलोकिले. ध्यान विसर्जनी मनी तया ते देखिले नयनी. मग पुसे तया लागुनी किमर्थ कहर मांडिला. आम्ही न मागे कवणा ते काही हा किमर्थ पेटला आमचे डाई. म्हणून क्रोधयुक्त ते समयी शाप द्यावया उदित. शापोदक करी घेऊन आव्हानिले वासवा लागून. तोरी येरीकडे काय झाली करणी इंद्रभुवनी पै तेव्हा. सिंहासनावरी वासव तव खळबळीला तयाचा देहो. चंचळ होताची पहाओ संभवते अवलोकिती. शापोदकाचे सामर्थ्य मोठे इंद्राच्या अंगी उठले काटे. मग पिशाच्यवत पळत असे नेटे जेथे असे कमलासन. घाबरेपणे ते समयी ब्रह्मयाचे पदी मस्तक ठेवी. म्हणे आता रक्षिये समयी करुणा करा दातारा. कमळासन म्हणे तेव्हा अपराध घडला वासवा. तो साकल्प आम्हा निवेदावा म्हणजे उपाय सुचेल. तब बोले सुरेश्वर पौलव्य ऋषी तपे थोर. तया छळना सत्वर देवांगना प्रेरिल्या मी. इतका इकडे वृत्तांत झाला तिकडे ऋषी ते विलंब लागला. म्हणे अजून इंद्र का नाही आला किमर्थ लागला विलंब. काय झाली माझी तापहानी मलिनता झाली तपा लागुनी. म्हणून ध्यानी विचारुनी पाहतसे. तव इंद्रातेन देखे निजासनी. तो तव गेलाच पळवनी. कमळासने आश्वासुनी निजासनी बैसविला. मग ऋषी आणि कौदक घेता झाला निशंक. आव्हानिला कमलनायक इंद्रासहित ते काळे. तव आसनी चंचल ब्रह्मदेव म्हणे फळला तुमचा प्रादुर्भाव. आम्हा सहित ऋषिराव आव्हानिला झाला शापाते. आता उपाय तरी कवण जवळी करा जनार्दन. मग उभयता तेथून निघते झाले लगबगे. घाबरेपणे येऊनी जाण नमिते झाले जनार्दन. मग म्हणती तया लागून रक्षी भयापासून महाराज. जय जयाजी जनार्दना जगपालका विश्वरक्षणा.
हे दयानिधी करुणाघन शरणागता वज्रपंजरौ. पतित पावन हे ब्रिदावळी ती सत्य करी जय काळी. आम्ही अपराधी कृपाबळी आम्हा रक्षी दातारा. ऐकून असे उत्तर बोलता झाला कमलावर. कवणे केला तुम्हा ते जोजार तोची प्रकार सांगिजे. मग असं ते पौलव्य ऋषी जे होते ते तप करीत बसले असताना इंद्राला भीती वाटली की आता पौलव ऋषी आपले आसन घेणार तर नाही ना. कारण इंद्राचा हा नेहमीचा स्वभावच आहे. कोणीही तप करायला लागलं की त्याला वाटतं की आता आपलं इंद्रपद धोक्यात आलं आहे. म्हणून त्यांचं तपभंग करण्यासाठी अप्सरांना ते पाठवत असत. मग असंच त्यांनी अप्सरांना बोलवलं आणि सांगितलं की पौलव ऋषी तप करत आहेत, त्यांचं तुम्ही तपोभंग करा. तेव्हा अप्सरा विचारता, देवा अहो ऋषी म्हणले फार कोपिष्ट आहेत, ते आम्हाला शाप देतील, तेव्हा असं कसं करायचं. तेव्हा इंद्रदेव सांगतायत की तुम्ही काही काळजी करू नका, जे होईल ते आपण पाहू, पण तुम्ही सध्या त्यांचा तपोभंग करण्यासाठी म्हणून जा. मग ते इंद्राच्या आज्ञा घेऊन अप्सरा ज्या होत्या त्या पौलव ऋषीच्या आश्रमाजवळ आल्या आणि त्यांनी दुरून बघितलं की पौलव ऋषी तप करण्यासाठी बसत आहेत. तेव्हा त्यांनी दुरून त्यांच्याकडे दृष्टिक्षेप टाकला आणि हसू लागले. आता हसल्याबरोबर पौलव ऋषींचं लक्ष त्यांच्याकडे गेलं आणि त्यांचं ध्यान त्यांचं विसर्जित झालं. ते विचार करू लागले की काय हा कुठल्या प्रकारचा तुम्ही कहर मांडला आहे, कोणी तुम्हाला सांगितलं आहे. आम्ही जर देवांना सुद्धा काही मागत नाही आहे, मग हा आमच्या समोर हा अनर्थ कशासाठी आलेला आहे. म्हणून ते संतापलेले आहेत, ते रागावलेले आहेत आणि त्यांनी शाप देण्यासाठी म्हणून इंद्राला आव्हान केलं आहे. आता इंद्राला आव्हान केल्याबरोबर काय झालं की स्वर्गामध्ये इंद्राचं आसन डळमळीत होऊ लागलं. आता तुमच्या मनामध्ये एक शंका येईल की ऋषी पृथ्वीवर, इंद्र स्वर्गामध्ये, तरीसुद्धा त्यांचं आवाहन केल्यावर इंद्राचं आसन डगमगीत का झालं. तर भाविक हो, आपण एखाद्याची जर मनापासून आठवण काढली ना तर त्याला तिकडे आठवण काढल्यासारखं होतं, त्याला तिकडे उचकी लागते आणि साहजिकच आपण म्हणतो की तुझी कोणीतरी आठवण काढली आहे. तसंच आपण रोज संकल्प करतो, देवपूजेला बसतो आणि देवपूजेला बसल्याबरोबर हातात पाणी घेऊन आपण कुठल्या देवाचं आराधना करतो, त्याचं नामस्मरण करतो आणि त्याला आवाहन करत असतो. म्हणजे आपल्या आव्हानाबरोबर त्या देवतांना त्या ठिकाणी प्रविष्ट व्हावं लागतं, उपस्थित व्हावं लागतं. तसंच हे शापाचं सुद्धा आहे. पौलव ऋषींनी हातात पाणी घेतलं आणि इंद्राला बोलवलं, त्यामुळे त्या इंद्राचं तिकडचं आसन डळमळीत झालं. त्याच्या मनामध्ये एक प्रकारची शंका निर्माण झाली की आपल्याला कोणीतरी बोलवत आहे. त्याप्रमाणे इंद्र घाबरला की आता आपल्याला शाप मिळेल, म्हणून इंद्र घाबरला आणि लगबगीने ब्रह्मांजवळ आलेले आहे, ब्रह्मदेवाजवळ आलेले. आता ब्रह्मदेवाजवळ आल्यानंतर काय झालं, ब्रह्मदेवाने विचारलं की इंद्रा काय झालं, तू असा कोणता अपराध केला की तुला त्याच्याने शाप प्राप्त होतोय, ते सविस्तर मला सांग. म्हणून त्यांना त्या ठिकाणी बसवलेलं आहे. तर इंद्र अजून का नाही आला म्हणून पौलव ऋषी विचार करू लागले की माझं तपोबल इतकं आहे, म्हणले कमी झालं आहे, त्याचं सामर्थ्य कमी झालं आहे, इंद्र येऊ नाही शकत. म्हणून त्यांनी आपल्या दूरदृष्टीने, अंतर्ज्ञान दृष्टीने बघितलं तर इंद्र त्या स्वर्गामध्ये त्यांच्या आसनावर नव्हते. इंद्र त्यांच्या दृष्टीस पडले ब्रह्मलोकामध्ये. मग म्हणून त्यांनी विचार केला की ब्रह्मदेवा, ह्या इंद्राने अपराध केला आणि त्याला तुम्ही पाठीशी घालतायत, त्याची तुम्ही पाठराखण करतायत, त्याला तुम्ही पाठवत नाही आहात.
म्हणून तुम्हीसुद्धा या ठिकाणी शाप घेण्याला तेवढेच भागीदारी आहात. म्हणून तुम्हीसुद्धा या ठिकाणी शाप घ्यायला उपस्थित व्हा. म्हणून त्यांच्या नावाने सुद्धा हातामध्ये पाणी घेतलेलं आहे. आता त्यांनी पाणी घेतल्यामुळे काय झालं की ब्रह्मदेवाचं आसनसुद्धा डळमळीत झालेलं आहे. आणि ब्रह्मदेव इंद्राला म्हणताय की तुमचा संसर्ग, तुमचा प्रादुर्भाव आम्हाला फळाला आलेला आहे म्हणले. आता आम्हालासुद्धा ते ब्रह्मऋषी शाप देत आहेत. म्हणून आता आपल्याला आता वैकुंठजवळ करावं लागेल. आपण विष्णूंजवळ जाऊ, तेच आपल्या ह्याच्यातून काहीतरी मार्ग काढतील. म्हणून ते वैकुंठात गेलेले आहेत. तिथे गेल्यावर विष्णूंना नमस्कार केला, त्यांची प्रार्थना केली आहे आणि सांगितलं की हे परमेश्वरा, आमचं ब्राह्मणाच्या शापापासून रक्षण करा. त्यावेळेस विष्णूंनी त्यांना विचारलं की कोणत्या ब्राह्मणांचा तुम्हाला शाप लागला आहे, कोण तुम्हाला आवाहन करतोय, सविस्तर मला सांगा. म्हणून त्यांना तिथे बसवलं आहे. तर इकडे काय झालेलं आहे, परमक्रोधी ऋषी सज्जन शापोदके वासवा ते पराभुवन तेणे भयाभीत होऊ न जाण मजजवळी पातला आम्ही आश्वासिले तत्वता तो शापाला मज भोवता म्हणून या उभयता येता झालो तव दर्शना आता कळेल तैसे पायी आम्हा रक्षी नाना उपायी मग बोलता झाला शेषाई ते समयी सुरेशा ते ये ज विषयीची प्रथम शिकवण तुम्हा ते निवेदिलीसे जाण जे न छळावे ब्राह्मणाला गुण सहसा जाण सुरेशा ब्रह्मशापे करोनिया तव संपत्ती गेली विलया मग ते सागरी काढावया परमकष्ट मजला झाले या लागी कैसा सोयी ब्राह्मण परी ते माझेच मुख जाण न कळे तयाचे बिंदान कवणे घटी कैसा मी ऐसे बोलत बोलत क्षणेक अवकाश लागला तेथ तो येरीकडे पौलव्य काय करीत विचारीत निजमानसी म्हणे अद्यापवरी पायी उभयता ते न देखो एके ठाई म्हणून पेटला असे तोडाई उदकानिक घेतले विष्णुसहित ब्रह्मदेव आव्हानिता झाला वासव तो वैकुंठी देवादिदेव घाबरा झाला निजांगे म्हणे ऋषीश्वरा भया आले तर तुम्ही लपावया परी संगदोष पहावया आम्हा बोवला तात्काळ मज सहित तुम्हे दोघी ऋषीने उदक घेतले रागे म्हणून उठला लाग वेगे कैलास मार्गे पळाला पुढे पळतसे जनार्दन मागे धापे दाटले दोघे जण बाप शापाचे भय दारुण वाये भगवान स्वांगे ब्राह्मण शाप परमद्वाड राजा नवश केला सरड नारदाच्या नारदी लज्जाड लपत हिंडे चहूकडे ऐसे सांगो आता किती कथा परिसऊ पुढती ऐसे पळता त्रिवर्गाप्रती कैलासपती या टोपीला. मग अशा प्रकारे ते वैकुंठात आल्यानंतर विष्णूंना सर्व वर्तमान सांगतायत. तेव्हा विष्णू इंद्रांना सांगतात, अरे म्हणले इंद्रदेवा, तुम्हाला पहिलेच शिकवण आम्ही दिलेली आहे की तुम्ही ब्राह्मणांना, जे तपस्वी आहेत त्यांना कधीही छळू नका. तुम्ही वचन दिलेलं असूनसुद्धा वारंवार तुम्ही तपोभंग करत असतात म्हणले. अहो, तुमच्या या ब्राह्मण शापासाठी एकदा तुमची सर्व संपत्ती नष्ट झाली होती आणि ती काढण्यासाठी आम्हाला फार परम कष्ट झालेत म्हणले. समुद्रातून आम्हाला ते मंथन करून काढावे लागले म्हणले. तेव्हा इंद्रदेवा, तुम्ही आज तुमचा स्वभाव सोडा आणि ब्राह्मणांना छळू नका. कसेही असले ब्राह्मण, पहिले तो निर्धन तो असतोच, त्याच्यानंतर तो ब्राह्मण कसाही असला ते माझे मुख तुम्ही समजा आणि त्याच्या मुखातून निघालेला शब्द मला सांभाळावा लागतो, त्या शब्दाचं मला प्रतिपालन करावं लागतं. म्हणून इंद्रा, तुम्ही कधीही ब्राह्मणांना छळू नका. हे एवढे सांगत असताना इकडे पौलव ऋषी काय करतात की अजूनसुद्धा
ब्रह्मदेव आणि इंद्र उपस्थित होत नाही म्हणून त्यांनी बघितलं तर दोघं एका ठिकाणी दिसत नाही आहे. हे दोघं जणं वैकुंठात विष्णूंजवळ दिसत आहेत. म्हणून त्यांनी विचार केला, हे परमपिता परमेश्वरा, तू का बरं आमचा असा अपराध माझा काय घडला आहे की तू ह्यामुळे या तिघांना पाठीशी घालत आहे. माझा अपराध नसताना इंद्राने माझा तपोभंग करण्याचा प्रयत्न केला होता, तर हा माझ्यावर अन्याय झालेला आहे. म्हणून हा अन्याय दूर आपणच करावा, अन्यथा आपणसुद्धा माझा शाप स्वीकारायला उपस्थित व्हा. म्हणून त्याने काय केलं, त्या पौरव ऋषींनी पुन्हा हातामध्ये पाणी घेतलं आणि विष्णूंनासुद्धा आवाहन करता झालेलं आहे. भक्त हो, भक्तासाठी देवाला भक्ताची चाकरीसुद्धा करावी लागली आहे. ते फक्त भावनेचा भुकेला देव असतो भक्तीसाठी, आणि तो भक्तीला विकला गेलेला आहे. असं परमेश्वराला त्या ठिकाणी आवाहन केल्याबरोबर वैकुंठातलं त्यांचं आसन डळमळीत झालेलं आहे. आणि ते ब्रह्मदेवाला आणि इंद्राला सांगायला लागले, चला म्हणे आता वेळ करून उशीर नाही, मलासुद्धा त्या ऋषीमुनींनी मलासुद्धा शाप घेण्याला बोलवलं आहे, त्यामुळे आपल्याला आता वैकुंठ सोडावं लागेल. म्हणून चला म्हणे लगबेगीने. म्हणून तिघही उठलेले आहेत आणि कैलास पर्वतावर महादेवांकडे जायला निघालेले आहेत. बघा कसं दृश्य आहे. पुढे पळत असे जनार्दन, विष्णू पुढे पळत आहेत आणि मागे धापा टाकत दोघे जण पळून राहिलेले आहेत. बघा या शापाचं भय किती असतं. हा ब्राह्मण शाप परमद्वाड आहे म्हणले. नहुष राजाला सुद्धा सरडा केला होता. नारदाला सुद्धा त्याची नारदी लज्जेआड करावी लागली होती. म्हणून असो, आता किती तुम्हाला सांगू म्हणले मी, तर आता आपण कैलासावर जाऊ आणि तिथे देवाचा आपण प्रार्थना करू. आता सर्व कैलासावर आले. जोडून या करपुटी नमिते झाले दुर्जटी, वाचा झाली सहिंपुटी बोलता उठी शब्द नये. तव बोले शूलपाणी किमर्थ आगमन ये स्थानी, आकर्णुनी ऐसी वाणी हसुनी बोले माधव. मग आद्यंत वर्तमान निवेदिता झाला जनार्दन, वासवे केले विघ्न दारुण आलो धावून या ठाया. ऐसे लाघवी याचे शब्द ऐकून याचे वृषभध्वज, उभयतांचे अंतर सहज एक म्हणूनी. आसने देऊनी तिघांसी बैसविले आपणापाशी, तो येरीकडे काय करे तपोराशी पौलव्य तो ऋषिराणा. ध्यानी विचारी जो मुनी तव तिघे न दिसती स्वस्थानी, शापा भये गेले पळोनी लपाले लपनी कैलासे. मग शिवासहित ऋषेश्वरी आणिक घेतले उदक करी, आव्हानिताच त्रिपुरारी गेला चांचरी निजासनी. चंचल देखोनी सदाशिव गुंडाळीला भस्म बटवा, ते देखोनी रमाधवा हास्य ते दवा नाटोपे. मग म्हणे जी खटवांग पाणी, हे काय आरंभिली करणी, घाराणे सांगावया या स्थानी आलो धावूनी महाराजा. तुमचे जो दिसे ऐसी गती, आता जावे कवणाप्रती, कवण निवारील यातायाती म्हणून चित्ते संदेव. तव बोले सदाशिव तुमचा कळला भाव, टाकूनी जावे हा ठाव ऐसे वाटे मजलागी. मग सखेद होऊन अंतरी बोलता झाला मुरारी, पुढे कैसे कीजे ओ परी हे अंतरी विचारावे. शिव म्हणे माधवासी विचारन सुचे मानसी, का की ते दोघेही एकमेकांशी अंतरसाक्षी म्हणून या. वाढवावया ब्राह्मणाचे महिमान म्हणून मांडिले निर्वाण, पुढील जाणोनी कारण महिमान गौतमीचे. मग विष्णू विचारून अंतरी म्हणे ऐकिजे हो त्रिपुरारी, ब्राह्मणाचा उपाय निर्धारी धेनुवरी चालेना. मग पाचारुनी धेनू लागी, आपण प्रवेशू तिचे अंगी, पुढे होईल त्या प्रसंगी
विलोकुवांगी सादर. विचार मानला सर्वांते, मग पाचारिले देनू ते. संकटी रक्षी आम्हा दे, म्हणून बोलते पै झाले. तथास्तु म्हणून पायी धेनू वदले ते समयी. मग प्रवेश करते झाले देई, ऐका सर्वही श्लोकार्थ. शृंगमुले गवा नित्य, ब्रह्मा विष्णू समाधितो. शृंगाग्रे सर्वतीर्थानि, स्थावराणि चराणि च. शिरोमध्ये महादेव, सर्वभूतमय स्थित. ललाटाग्रे स्थिता देवी, नासावंशो च षण्मुखा. कर्णयोराश्विनो चैव, चक्षुषो शशिभास्करो. दंतेषु वायवा सर्वे, जिह्वाया वरुणस्थिता. सरस्वती च हुंकारे, यमयक्षो च गण्डयो. संध्याद्वयं तथाष्टोभ्यां, ग्रीवायामिन्द्रस्थिता. साक्षात् गंगा च गोमूत्रं, गोमये यमुना स्थित. त्रयश्रीशत्रुदेवानां, कोट्योरोमसुसंस्थिता. ऐशापरी सर्वदेव, 33 कोटी सहित वासव. गंगा यमुनादी सर्व, वास करीते झाले. तैपासुनी धेनू अंगे, वासासे हो न वांगे. पुढे वर्तलिया प्रसंगी, अवधान दीजे. येरीकडे पौलव्य मुनी, आव्हानिता न देघे कोणी. पुढे लाव लोके तो जननी, नयनी तो देखे नयनी धेनू ते. अवघे निरखुन धेनू ते, तव धेनू अंगे सर्व दैवते. अवलिकिता पावला विस्मयते, म्हणे आता केवते करावे. अशा प्रकारे ब्रह्मा, विष्णू आणि इंद्र हे तिघं कैलासावर आलेत. महादेवांना सांगितलं, हे परमेश्वरा कैलासपती, हे महादेवा, आमच्यावर संकट आलेलं आहे आणि या संकटातून आपण आमचं रक्षण करा. अशा प्रकारचे त्यांचे भाषण ऐकून महादेव विचारतायत की असं काय झालं आहे. म्हणले की तुम्ही मला मदत मागायला आलेले आहेत, अशी काय गोष्ट घडली. तेव्हा विष्णूंनी सांगितलं की पौलव ऋषींचा तपभंग करण्यासाठी इंद्राने अप्सरा पाठवला होता. त्यामुळे इंद्राला ऋषींनी शाप देण्यासाठी बोलवलं. इंद्र ब्रह्मदेवाकडे घाबरून गेले. तिथे थोडा वेळ होत नाही तोपर्यंत ऋषींनी पुन्हा ब्रह्मदेवाला शापासाठी बोलवलं. दोघं माझ्याकडे आलेत. आता मलासुद्धा म्हणले त्यांनी शापासाठी बोलवलं आहे आणि हा ब्राह्मणाचा शाप किती कठीण आहे म्हणले शाप. तेव्हा महादेवा, तुम्ही त्याच्यातून काहीतरी उपाय सुचवा म्हणून त्यांचा विचार करू लागले. दोघं तिघे असा विचार करत असताना पौलव ऋषींनी काय विचार केला की अजूनसुद्धा हे तिघं का येत नाही. म्हणून बघितलं तर सर्व जण त्यांना कैलास पर्वतावर शंकरांच्या सन्निधामध्ये उपस्थित दिसलेत. तेव्हा सांगितलं, महादेवा, आपणसुद्धा माझं सांभाळ करत नाही का, म्हणून आपणसुद्धा शाप घ्यायला उपस्थित व्हा. म्हणून त्यांच्या नावाने सुद्धा त्यांनी पाणी हातामध्ये घेतलेलं आहे. त्याबरोबर महादेवसुद्धा घाबरले आहेत, लगबग करू लागले आहेत. आपला भस्म वटवा जो होता तो त्यांनी उचलला आहे, वल्कल घेतलेले आहेत आणि म्हणले की आता आपल्याला कैलास सोडावं लागेल. विष्णू म्हणता, देवा, आम्ही तुमच्याकडे मदत मागायला आले आणि तुमची स्थिती अशी आम्हाला दिसते आहे. तेव्हा आता काहीतरी तो उपाय केला पाहिजे. तेव्हा महादेवाच्या लक्षात आलं की विष्णूंना सुद्धा हे शक्य नव्हतं असं नाही आहे, परंतु ब्राह्मणाच्या शापाचा महिमा आणि गायीचा महिमा वृद्धिंगत व्हावा म्हणून ही काहीतरी करणी असेल. म्हणून तिघांनी विचार केला की म्हणले, विष्णुदेवा, ब्राह्मण कितीही संतापला, कितीही रागावला, कितीही शाप द्यायला त्याने तयार झाला, तरी त्याच्या दृष्टीमध्ये जर गाय त्याला दिसली तो गाईला कधीही शाप देत नाही. गाईला नमस्कार करतो आणि गायीची सेवाच करतो म्हणले.
तेव्हा एक उपाय मला दिसतोय, आपण कामधेनूला बोलवू आणि तिच्या शरीरामध्ये प्रवेश करू. पुढे जे होईल ते आपण बघू म्हणले. सर्वांना विचार तो पटलेला आहे आणि त्याबरोबर धेनूला बोलवा आणि धेनूला सांगितलं, हे गोमाता, ब्राह्मणाच्या शापापासून तूच आमचं रक्षण करू शकतेस, म्हणून त्यासाठी आम्हाला तुझ्या शरीरात प्रवेश हवा आहे. तिने तथास्तु म्हटलं. त्याबरोबर सर्व देवांनी तिच्या शरीरामध्ये प्रवेश केलेला आहे. गायीच्या शृंगाच्या मुळाजवळ जे आहे ब्रह्मा विष्णू आहेत दोघीकडे. शृंगाच्या अग्रभागी म्हणले सर्व तीर्थ आहेत. शिरोमध्ये महादेव आहे, ललाटाग्रे देवी आहे, कानांमध्ये अश्विनी देव आहेत आणि डोळ्यांमध्ये चंद्र सूर्य आहेत. दातांमध्ये वायू आहे आणि जिव्हेमध्ये वरुण आहे. सरस्वती तिच्या हुंकारात बसलेली आहे. गोमूत्र आणि गोमयामध्ये गंगा यमुना बसलेल्या आहेत. अशा प्रकारे ज्याला जी जागा दिसली त्या त्या देवांनी त्या त्या जागेमध्ये त्यांचं आसन लावून त्या ठिकाणी बसलेले आहेत. आता अशा प्रकारे सर्व देवतेच्या शरीरात त्यांनी प्रवेश केला. इकडे काय पौलव ऋषी पुन्हा विचार करतात की अजूनही कोणी कसे येत नाही, म्हणून त्यांनी अंतर्ज्ञान दृष्टीने बघितलं तर काय, त्यांच्या दृष्टीमध्ये दृष्टीसमोर धेनू येते, गाय येते. गाईला पाहिल्याबरोबर त्यांनी अजून अंतर्ज्ञान दृष्टीने करून बघितलं तर गाईच्या शरीरामध्ये सर्व देव प्रवेश करताना त्यांना दिसलेले आहेत. त्या देवांचा निवास त्या गाईच्या शरीरात असे दिसलेले आहे. म्हणून मग अविवेका आठवणांतरी तया धेनू ते नमस्कारी, विवेकायसा सहकारी आणिक नसे क्रोधाते. क्रोध आलिया शरीरी अनर्थाते उभा करी, तेथे विवेकतो आवरी निवारी जो अनर्थाते. विवेक करुनी पाहो क्रोधे शांत केला देह, मग तया प्रसन्न महादेव सर्वा देवांसहित पैदालं. पूर्वोनी ऋषीची मनोकामना वाहून नेला वैकुंठ बोना, आयशी ही कथा श्रोतेजना पसरविली ऋषींची मनोकामना. परिसविली ऋषीची मनोकामना. म्हणून या मलमासी दान द्यावे धेनुसी, स्त्री अथवा पुरुषासी लाभ उभयसासी समान. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र येही दान करावे पवित्र, पाहुणी ब्राह्मण सत्पात्र यहा योग्य दान कीजे. तया योगे पुण्यवंत देह पापाचा तो होय अक्षय, म्हणून सुलभोपाय धेनुसेवा निवेदिली. मग अशा प्रकारे त्या ऋषींच्या दृष्टीसमोर गाय आलेली आहे आणि त्यांनी गाय दिसल्याबरोबर नमस्कार केलेला आहे. गायीला नमस्कार करताच गायीच्या शरीरातून सर्व देव बाहेर आलेले आहेत आणि त्या ऋषींना शांत केलेलं आहे. विवेकाने क्रोधावर विजय मिळवता येतो. आपला जेव्हा राग आलेला आहे, आपल्याला संताप आलेला आहे असं जेव्हा होतं तेव्हा शांत राहा, संयम बाळगा, विवेक बुद्धी जागृत करा. त्याच्यामुळे तुम्हाला त्या रागावर विजय मिळवता येईल, क्रोधावर विजय मिळवता येईल. अशा प्रकारे त्या पौलव ऋषींचा जो राग आला होता, पौलव ऋषींना त्या रागातून त्यांना शांत केलेलं आहे आणि नंतर त्यांची इच्छा पूर्ण करून त्यांना वैकुंठ प्राप्त करून दिलेला आहे. अशी ही कथा जी आहे ही या 3ऱ्या अध्यायामध्ये येते आहे. म्हणून या मलमासामध्ये गाय दान द्या. स्त्री असो अथवा पुरुष दोघांनाही त्याचं पुण्य समान लाभतं. ब्राह्मण वैश्य क्षत्रिय आणि शूद्र ह्या सर्वांनी गाय दान करायची आहे, पण ती सत्पात्री दान करायची आहे आणि त्या सत्पात्री दानामुळे तो पुण्यवान होतो देह त्याचा आणि त्याचा पापाचा क्षय होतो. जर समजा गायदान दिली नाही गेली तर धेनू सेवा तुम्ही करा, गायीची सेवा करा, ब्राह्मणांची सेवा करा. अनेक विधीनाम धेनूयम विप्राय प्रयच्छते सर्व काम समुद्रात्मा
विष्णुलोके महीयते सर्वेषामपि पापानां ज्ञातानां विजानता प्रायश्चित्तमिदं प्रोक्तं ऋषिभिस्त्वद्दर्शभिः ऐस्या परी श्रोते याते कथा निविदिले संताते न्यून जेते क्षमा माते कृपावंत पैकी जय माझे सरते हे बोलणे जैसे खऱ्या माझी खोटे नाणे मिळविती जन कूजने देवी बोलणे पै माझे व्यासोक्त वाणी खरे नाणे तोच श्लोकार्थ अनुभवावे सरता केला प्राकृत जाण नवे बोलणे पदरीचे मी नवे कविता कुशळ नाही संस्कृतवाणी निर्मळ सर्वापरी मी अमंगळ संती सांभाळ पैकी जय नाही उद्योग व्यवसाय काही तपश्चर्याने घडेची देही म्हणून काळक्रमणेस्तव पाही उदेला देऊ उद्गारू परिबुद्धिदाता तो समर्थ शिरावरी माझी रघुनाथ वदता वदविता तोची येथ बुद्धिदाता निर्धारे म्हणून अशा प्रकारे ब्राह्मण असो वैश्य असो क्षत्रिय असो शूद्र असो सर्वांनी गाय दान करायची आहे. जर आपली शक्ती नसेल तर आपण गायची आणि ब्राह्मणांची सेवा करायची आहे. अशा प्रकारे परमेश्वराने सांगितलं आहे की अशा प्रकारे जर तुम्ही महिनाभर केलं तर म्हणले तुमच्या पापांचा क्षय होईल. जाणत्या अजाणतेपणे आपल्याला माहीत नसतं की अनंत अपराध आपल्याकडून घडत असतात. ह्या अपराधातून मी तुम्हाला मुक्त करेन असं देवाने सांगितलेलं आहे. आता ह्या ठिकाणी व्यासांची ही वाणी आहे. मी काही कवी नाही किंवा संस्कृत जाणणारा प्रकांड नाही. चुका माझ्याकडूनही होऊ शकतात, परंतु व्यासांची वाणी आहे आणि ती व्यासांनी जे सांगितले तेच मी तुम्हाला सांगितलं आहे. माझ्या पदरीचं काहीही नाही आहे. म्हणून प्रत्येकाने या मलमासामध्ये गायीची सेवा करा, ब्राह्मणाची सेवा करा आणि भक्तिपंथाचा मार्ग स्वीकारा. आपल्या पापाचा क्षय होऊ द्या. स्वस्ति स्त्री अधिकमास महात्म्य ग्रंथ पद्मपुराणे संमत मनोहर सुतविरचित तृतीयोध्याय गोडा. या ठिकाणी तिसरा अध्याय समाप्त होतोय. गोपाल कृष्ण भगवान की जय. पुरुषोत्तम भगवान की जय. भाविक हो, 21 तारखेला वैद्रुती हा पर्वकाल येत आहे आणि ह्या पर्वकालावर 16 या संख्येचं महत्त्व आहे. आता या वैद्रुती पर्वकालावर का बरं दान करावे? वैद्रुतीवर जन्म होणं सुद्धा त्रासदायक सांगितलेलं आहे. अशा जातकाचा वडिलांशी तात्विक मतभिन्नता संभवते. त्याच्यानंतर स्वतःच्या जीवनामध्ये भरपूर कष्ट त्याला करावे लागतात आणि हे कष्ट करूनसुद्धा त्याला मनासारखं यश मिळत नसतं. म्हणून या वैद्रुती योगावर 16 नारळ, 16 खारका, 16 बदाम, 16 काजू, आपली यथाशक्ती जी वस्तू असेल ती 16 या संख्येने दान करायची असते. बघा, भक्त प्रल्हादाने वैद्रुतीचं ह्या वैद्रुती योगावर नामस्मरण केलं आणि त्यांचा जे गतम वैभव जो होतं ते वैभव त्यांना तर मिळालंच, परंतु स्थिर असं त्यांना आसन मिळालेलं आहे. त्यांना ध्रुव ताऱ्याचं पद देवाने दिलेलं आहे, आढळ पद असं दिलेलं आहे. म्हणून ज्याला आढळ पद प्राप्त करायचं असेल, आपल्या जाणत्या जाणत्यापणे घडलेल्या पूर्वजन्मातल्या चुकांचं क्षालन करायचं असेल, पापांचं क्षालन करायचं असेल, तर या वैद्रुती योगावर दान हे करायचं आहे.
काशाच्या वाटीमध्ये तूपसुद्धा तुम्ही दान देऊ शकाल, तिळपात्र दान देऊ शकतात. दान देताना त्याच्यावर दिवा लावायचा आहे आणि तुळशीपत्र ठेवायचं आहे. आणि हे दान सत्पात्री आपल्या गुरुजनांना द्यायचं आहे, आपल्या जावयांना द्यायचं आहे, आपल्या भाच्यांना द्यायचं आहे. नमस्कार. गोपाल कृष्ण भगवान की जय. सद्गुरु महाराज की जय.